नमस्कार. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत नोकरीची एक जबरदस्त संधी आली आहे आणि आज आपण याच भरतीबद्दल सगळं काही अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया. हो, जे दिसत आहे त्या अगदी बरोबर आहे. तब्बल 222 जागांसाठी ही भरती होणार आहे. ही खरंच एक खूप मोठी संधी आहे नाही का? त्यामुळे याकडे नीट लक्ष द्या. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, अर्ज करायला शेवटची तारीख काय आहे? तर ती आहे 18 मार्च 2026. ही तारीख आहे ना, लगेच आपल्या कॅलेंडरमध्ये नोंदवून ठेवा, कारण शेवटच्या दिवसाची गडबड नको. चला आता बघूया की ह्या भरतीत नक्की कोणत्या पदांसाठी जागा आहेत. म्हणजे या 222 जागांमध्ये नक्की कोणकोणत्या संधी दडल्या आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूया. म्हणजे आपल्यासाठी कोणतं पद योग्य ठरू शकतं याचा अंदाज येईल. बघा, या चार्टकडे पाहिल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते. सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल 100 जागा या फक्त अग्निशामक पदासाठी आहेत. म्हणजे ज्यांना समाजात काहीतरी करून दाखवायचं आहे, धाडस दाखवायचं आहे, त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे. त्यानंतर मग नंबर लागतो कनिष्ठ अभियंता आणि निरीक्षक पदांचा. चला, आता ज्या पदांसाठी सगळ्यात जास्त जागा आहेत ना, त्या टॉप 5 पदांवर एक नजर टाकूया. आपण बघितलंच, अग्निशामक पदासाठी तब्बल 100 जागा आहेत, जी खरंच खूप मोठी संख्या आहे. त्यानंतर येते कनिष्ठ अभियंता स्थापत्य 32 जागा, मग स्थापत्य अभियांत्रिकी निरीक्षक 24 जागा, चालक यंत्रचालक 15 जागा आणि स्वच्छता निरीक्षक 12 जागा. म्हणजे बघितलं तर प्रत्येक पदाची जबाबदारी वेगळी आणि महत्वाची आहे. बरं, पदं कोणती आहेत हे तर आपल्याला कळलं. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, या पदांसाठी अर्ज करायला पात्रता काय लागते? चला तर मग बघूया की आपल्या शिक्षणानुसार कोणतं पद आपल्यासाठी परफेक्ट आहे. आता पुढची माहिती बघताना एक काम करा. स्वतःला हा प्रश्न विचारा की आपलं शिक्षण काय आहे? कारण आपलं उत्तरच ठरवेल की आपल्यासाठी कोणती संधी योग्य आहे. जर आपलं ग्रॅज्युएशन झालं असेल, म्हणजे आपल्याकडे डिग्री असेल, तर आपल्यासाठी अनेक उत्तम संधी आहेत. समजा सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री आहे तर कनिष्ठ अभियंता होता येईल. कोणत्याही शाखेची पदवी असेल आणि 3 वर्षांचा अनुभव असेल तर सहाय्यक सुरक्षा अधिकारी. आणि हो, कॉमर्सची डिग्री आणि टायपिंग येत असेल तर रोखपाल पदासाठी अर्ज करता येतो. म्हणजे बघा, पदवीधरांसाठी करिअरचे किती चांगले पर्याय आहेत. आता बोलूया डिप्लोमा किंवा ITI झालेल्या उमेदवारांबद्दल. जर सिव्हिल डिप्लोमा झाला असेल तर स्थापत्य अभियांत्रिकी निरीक्षक पदासाठी अर्ज करता येतो. आणि जर 10वी नंतर ITI मध्ये ट्रेसरचा कोर्स केला असेल तर अनुलेखक पदाची संधी आहे. म्हणजे ज्यांच्याकडे टेक्निकल स्किल्स आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. आणि हो, फक्त 10वी किंवा 12वी पास असाल तरी निराश व्हायची अजिबात गरज नाही. बघा, अग्निशामक पदासाठी फक्त 10वी पास आणि 6 महिन्यांचं ट्रेनिंग लागतं. तसंच चालक, यंत्रचालक आणि पशुधन पर्यवेक्षक यांसारखी पदे पण आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की प्रत्येक शैक्षणिक पातळीवर इथे संधी उपलब्ध आहे. ठीक आहे, पात्रता तर कळली. आता बघूया अर्ज करताना लागणारे शुल्क, पगार किती मिळेल आणि वयाची अट काय आहे, या सगळ्या महत्वाच्या गोष्टी. अर्ज करण्यासाठी फी किती आहे ते बघूया. खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये शुल्क आहे, तर मागासवर्गीय आणि अनाथ उमेदवारांसाठी ते 900 रुपये आहे. म्हणजे त्यांना थोडी सवलत आहे. आणि एक खूप चांगली गोष्ट म्हणजे माजी सैनिकांना कोणतीही फी नाही. त्यांच्या सेवेचा हा एक प्रकारे सन्मानच आहे. आणि आता येतो तो मुद्दा ज्याची सगळेच वाट बघत असतात, पगार. तर या पदांसाठी वेतन श्रेणी खूपच चांगली आहे. ती सुरू होते 19,900 रुपयांपासून आणि अनुभवानुसार आणि पदानुसार 1,22,800 रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजे नुसती सरकारी नोकरीची हमी नाही, तर आर्थिक भविष्यही एकदम सुरक्षित आहे. वयाच्या अटीबद्दल बोलायचं झालं तर साधारणपणे 18 ते 38 वर्षांपर्यंत अर्ज करता येतो. पण सरकारी नियमानुसार वेगवेगळ्या गटांना वयामध्ये सूट दिलेली आहे. जसं की मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षांपर्यंत, तर दिव्यांग आणि प्रकल्पग्रस्तांसाठी 45 वर्षांपर्यंत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना अर्ज करण्याची संधी मिळते. बरं, आतापर्यंत सगळी माहिती तर मिळाली. आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर आलोय, तो म्हणजे ऑनलाईन अर्ज करायचा कसा. चला, ही प्रोसेस पटकन समजून घेऊया. अर्ज करण्याची प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे. फक्त या 6 स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटवर जा, भरतीची लिंक शोधा,
नोंदणी करून प्रोफाईल बनवा, अर्ज व्यवस्थित काळजीपूर्वक भरा, आवश्यक कागदपत्र अपलोड करून फी भरा आणि सगळ्यात शेवटी अर्ज सबमिट करून त्याची एक प्रिंट नक्की काढून ठेवा. बघा, आहे की नाही सोपं? आणि ही आहे ती अधिकृत वेबसाईट जिथे अर्ज करायचा आहे. स्क्रीनवर पत्ता अगदी स्पष्टपणे दिसतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही दुसऱ्या किंवा चुकीच्या वेबसाईटवर जाऊ नका. फक्त याच लिंकचा वापर करा. हे खूप महत्वाचं आहे. तर ही होती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या भरतीची सगळी माहिती. तब्बल 222 जागा, वेगवेगळ्या प्रकारची पदं, चांगला पगार आणि सरकारी नोकरीची सुरक्षितता. खरंच ही एक सुवर्ण संधी आहे. मग आता सांगा, या संधीचं सोनं करण्यासाठी उमेदवार तयार आहेत का?